नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा बहुतांशी सर्वांच्या पाठातला परिचयातला आणि गोड अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय। या अभंगामधून माझे जगद्गुरु तुकोबराय आईच आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करते। या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराय आईच आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करली। जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे। गड्यानं थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे। जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जाणं कबीर महाराज एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात पहा। आया है सो जाएगा राजा रंक फकीर कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर। माय बाप बऱ्याचशा ठिकाणी पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेल्यानंतर फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आम्हाला सांगतात दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या वडिलांनी आमच्यासाठी, आता त्यांच्या आरामाचे दिवस आले, आमचे वडील आम्हाला सोडून गेले। काही सांगतात आई सोडून गेली, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात पत्नी सोडून गेली, काही सांगतात बहीण सोडून गेली। बसणाऱ्या मंडळीला मला एवढंच सांगायचंय लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये। लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये। गड्यांनो लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे। कारण की मनुष्य देहच हा जाण्यासाठी आलेला आहे, राहण्यासाठी आलेला नाहीये। येथ नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती। अरे अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपवून जावं लागली, देवादिकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपवून जावं लागली तर तुमच्या आणि माझ्या सारख्या सामान्य माणसाची काय गती गड्यानो। म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही। कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही। जाण्या तुम्हालाही माहित नाही मला माहित नाही, पण बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे। अरे ज्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व मंडळी बसले आहोत, इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाने विचार करावं की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी पुण्यतिथी अशी घातली पाहिजे। मी गेल्यानंतर माझ्यासाठी सुद्धा 100-200 लोक रडले पाहिजेत। तुम्ही नका जास्त चांगलं जगू गड्यानो। लातूर जिल्हा तुमच्यासाठी रडावं एवढं चांगलं नका जगू, कारण जिल्हा खूप मोठा आहे। पण कमीत कमी आपला तालुका सर्कल आपल्यासाठी रडलं पाहिजे, एवढं तर चांगलं जगलं पाहिजे। बरं जाऊ द्या, तालुकाही खूप मोठा आहे, कमीत कमी आपलं गाव काय गावाचं नाव आहे आपल्या रुही रामेश्वर। रामेश्वर आपलं रुही रामेश्वर आपल्यासाठी रडो एवढं तर चांगलं जागा। आता याच्यापेक्षा अजून किती सबसिडी द्यायची तुम्हाला? बरं नका का गाव रड्यानं कमीत कमी आपले नातेवाईक तर रडले पाहिजेत का नाही हो? अहो काही काही हलकट लोक एवढे वाईट वागतात की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात। बसणारे मंडळीला माझी विनंती आहे आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहू एवढे दिवस जगतात कशाला गड्यानं, थोडं दिवस जीवन जगा। कबीर महाराज सांगतात कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए ऐसी करनी कर चलो जग रोए
हम हासे. माय बाप, असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. आ उत्तमची उरे कीर्ती कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा. या महाराष्ट्राला लागलेली सगळ्यात मोठी एक खंत आहे महाराज. या महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा एक कलंक आहे. इथं माणसाला सिद्ध व्हायचं असेल तर माणसाला मारावं लागतं महाराज. काय करावं लागतं? माणूस किती चांगला होता याचा दाखला माणसाला मेल्यानंतर मिळतो. जिवंतपणे आतापर्यंत या महाराष्ट्राने कोणाचा स्वीकार केला? आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसला रे? या समाजाने तुकोबरायचा स्वीकार नाही केला, या समाजाने ज्ञानोबरायचा स्वीकार नाही केला, नाथबाबाचा नाही केला. गेल्यानंतर त्यांचे उत्सव होता तो भाग वेगळा आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जीवन असं जगा गड्यांनो की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. जेवढे काही क्रांतिकारी लोक या देशात होऊन गेले ना, जेवढे काही संत महानुभव या महाराष्ट्रात होऊन गेले ना, त्यांच्या जीवनचरित्राचा जर अभ्यास केला तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्याही लक्षात येईल आणि एक गोष्ट माझ्याही लक्षात येईल. अगदी कमी आयुष्य जगले महाराज चांगले लोक. एक गोष्ट सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य जर पाहिलं तर लयतले 45-46 वर्षाचं होतं. जगद्गुरु तुकोबरायचं आयुष्य जर पाहिलं तर 45-46 वर्षाचं होतं. ज्ञानोबरायचं आयुष्य तर फक्त 22 वर्षाचं होतं महाराज. पण कार्य एवढं सुंदर केलं. महाराजांची भाषा किती गोड आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. म्हणून तुमची उत्तम कीर्ती जर या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर प्रत्येकाने जीवन चांगलं जगा गड्यांनो. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईचं आणि मुलाचं रूपक करून साधू संतांची विनवणी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय करत आहेत. या समाजाचा जर विचार करू गेलो तर या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहे महाराज. किती प्रकारचे वर्ग आहे? 4 प्रकारचे. लक्ष द्या कीर्तनाकडे. खूप गोड चिंतन मला तुम्हा सर्व मंडळी समोर करायचंय. अशी कोणतीच गोष्ट नाही की इथं नाव ठेवण्यासारखी. टाळकरी सुंदर आहे, गायक सुंदर आहे, वादक सुंदर आहे, माईक सिस्टीम सगळं काही चांगलं आहे. फक्त थोडी शांतता द्या. अभंगाचा विचार मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायचा आहे. 4 प्रकारचे वर्ग या शास्त्रामध्ये सांगितलेले. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा, चौथा वर्ग आहे कळवळणारा. पहिला जो वर्ग आहे तो कोणता आहे? जळजळणारा. दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा, चौथा वर्ग आहे कळवळणारा. या 4ही वर्गात मला कीर्तन संपवायचं. पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा आहे. त्या जळजळणाऱ्या वर्गाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, महाभारतापासून हे गांजरगवत कुठेही पुढचे. 5 पांडवाविषयी दुर्योधनाच्या मनात थोडी जळजळ नव्हती महाराज. लक्षागृहाला आग लावलेली आहे. विषाचे लाडू खाऊ घातले. भर सभेमध्ये द्रौपदी आईसाहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्योधनाच्या मनातली जळजळ नाही थांबली महाराज. जळजळ या शब्दाचा अर्थ असा आहे, दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचा आनंद पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही त्याला जळजळणारा म्हणतात. आता एवढा चांगला कार्यक्रम पाहून सगळ्यालाच बरं थोडं वाटतं, काही काहीची जळजळही होत असेल, पण जळजळ करून फक्त तुम्हाला मुळव्याध होऊ शकतो, याच्या पलीकडे दुसरं काही होणार नाही. जळणारे लोक आतापर्यंत कधीच परिपूर्ण झालेले नाही. दुसऱ्याचा बंगला पाहून दुःख झाल्यानंतर तुमचा बंगला होईल असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही. कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका, कधीतरी दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. जळजळणारे वर्ग प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराज. पुढाऱ्यामध्ये ऊत आलाय आणि आमच्या महाराज लोकांमध्ये तो महापूर आलाय महाराज. या लोकांचा ढिगाणं पडलेले जळजळणारे. ज्याला गाता येत नाही ते तर त्याला त्याचं दुःख नाही, पण दुसरं एवढं स्वरात गातं कसं मोठं दुःख नाही.
बरोबर आहे का नाही? ज्याला वाजवता येत नाही त्याचं दुःख नाही, पण दुसरं एवढं गोड कसं वाजवतं, मोठं दुःख आहे. सगळे जगच महाराज दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. पण कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका. मोबाईल वापरताय गड्यांनो तुम्ही, प्रत्येकाच्या खिशामध्ये अँड्रॉइड फोन आहे. आणि असा मोबाईल नाही की त्या मोबाईलमध्ये 3 ॲप्स नाही. पहिलं ॲप्स आहे इंस्टाग्राम, दुसरे फेसबुक आणि तिसरे व्हॉट्सअप. या तिन्ही ॲप्सचा एक स्वभाव आहे. आपण सकाळी उठल्यानंतर एखाद्याला म्हणा गुड मॉर्निंग दादा, तो तुम्हाला म्हणतो गुड मॉर्निंग दादा. आपण म्हणा रामकृष्ण हरी दादा, तो तुम्हाला तिकडून म्हणतो रामकृष्ण हरी दादा. आपण म्हणला जेवलात का दादा, तो तुम्हाला म्हणतो जेवलात का दादा. आपण त्यांना म्हणा हॅपी बर्थडे दादा, तो तुम्हाला म्हणतो हॅपी बर्थडे दादा. तुम्ही दुसऱ्याला म्हणा भावपूर्ण श्रद्धांजली दादा, तोही तुम्हाला म्हणतो, पण ते पाण्यासाठी तुम्ही शिल्लक राहात. कारण मोबाईलचा स्वभाव आहे घेसी तेव्हा देसी ऐसा अससी. तुम्ही लोकांना चांगलं बोला, लोक तुम्हाला चांगलं बोलतील. तसं तुम्ही दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका, तेव्हा लोक तुमच्या दुःखामध्ये दुःख मानतील. तुम्ही दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका, तेव्हा लोक तुमच्या सुखामध्ये सुख मानतील. म्हणून पहिला वर्ग जळजळणारा त्याचा विचार करायचा नाही, दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी. महाराज असा माणूसच नाहीये की तो दुःखी नाहीये. आता खरं सांगा बरं, एवढ्या सोयाबीन हाताशी आलेल्या आहे, तोंडाशी घास आलेला आहे, पावसाची काय गरज हो? काही गरज नाही सध्या पावसाची. धरणं वगैरे विहिरी वगैरे सगळं चांगलं भरलेलं आहे, आता पावसाची गरज नाही. पण ज्याची गरज नाही तो आल्याशिवाय राहत. जीवनाचं गणितच असं आहे, प्रत्येकाला सुख हवंय ते मिळत नाही, आणि दुःख कोणालाच नको ते भेटल्याशिवाय राहत नाहीये. प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. भलेही जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाहीये, जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाही, जे तुम्हाला आहे ते मला नाही. पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे, पण जगातल्या प्रत्येक माणसाला कोणतं कोणतं दुःख आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया हो दुखिया दिन बैरागी. तुम्हाला असं वाटतं महाराष्ट्रातले राज्य सुखी आहे? सगळ्याची धाकधूक वाढली. धाक धूक धाक धूक धाक धूक. कसं होईल कसं नाही, कसं होईल कसं नाही. देवाचं गणितच उलट आहे महाराज. महाविकास आघाडीवाल्याला वाटलं होतं आता दोन्ही राज्यातलं सरकार जातं का नो, एकीकडे बहुमतात आलं आणि एकीकडे गेलं. आता कसं करावं, महाराष्ट्राचं कसं होतं काय नाही कसं होतं. आता त्यांचे देवळं जर पाण्यात येत आपलं कसं होईल? राजाचं देऊळ जर प्राण्यात आहे तर प्रजेचं कसं व्हायचं? प्रजा तर बिचारी कधी दुःखीचे महाराज. मला वाटतं 1947 पासून आतापर्यंत प्रजेचं कल्याण करणारा एकही शासन महाराष्ट्रात झालेलं नाहीये. अवघड परिस्थिती महाराज. आणि बिचारा शेतकऱ्याचं तर नशीब एवढं खराब आहे, ज्या वर्षी उत्पन्न चांगलं असतं त्या वर्षी भाव कमी असतो, ज्या वर्षी भाव चांगला असतो त्या वर्षी उत्पन्न कमी होतं. कधी कधी भावही चांगला उत्पन्नही चांगलं, पण पाऊस काही येऊ देत नाही. उलट जिकून तिकून पहा, कोरोना आला तरी शेतकरीच मारणार, ओला दुष्काळ आला तरी शेतकरीच मारणार, आणि कोरडा आला तरी शेतकरीच मारणार. वास्तविक या देशाला कृषी प्रधान देश मानलं जातं. कोणता देश मानलं जातं? हा पुढारी प्रधान देश नाही, बिल्डर प्रधान देश नाही, उद्योगपती प्रधान देश नाही, युरोप बिल्डर देश नाहीये. हा देश कोणता आहे? कृषी प्रधान आहे. ज्या देशामध्ये कृषी प्रधान म्हणलं जातं त्या देशातला सगळ्यात जास्त दुःखी प्राणी जर कोणता असेल तर कृषी आहे. विठ्ठल विठ्ठल. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास. देवाचं गणित आहे महाराज. काही शरीरानं दुखी, अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी काही काही लोकांकडे, 4-4 कारखान्याचे 4-4 कारखान्याचे चेअरमन आहे काही लोक. किती? 4-4 कारखान्याचे चेअरमन, 4 कारखान्याचे. पण चहा पाहिली की शुगर वाढते. देव म्हणे फक्त खुर्चीवर बसायचं, खायचं काहीच नाही. देवाचं गणितच उलट आहे. बऱ्याचशा कीर्तनाच्या माध्यमातून श्रीमंत लोकांच्या घरी जेवण्याचा प्रसंग येतो. आम्ही जर जेवायला एखाद्या मोठ्याच्या घरी गेलो महाराज तर आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ असतात, 40 वाट्या. एका वाटीत एकदा हात घातला की परत त्या वाटीचा नंबर येत नाही. घराचा मालक आमच्या शेजारी बसले असतो, त्याच्या ताटामध्ये 2च पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. नुसतं टुळू 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 आमच्याकडे पाहिजे. आपण म्हणावं साहेब घ्या ना, ते म्हणतं छे छे. आपण म्हणावं साहेब घ्या ना, ते म्हणतं छे छे. अहो साहेब घ्या ना गुलाबजाम, छे छे. डॉक्टरनी फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या, दुपारी 2, सकाळी 2 आणि संध्याकाळी 2. देवाचं गणितच तसं आहे महाराज. जगातले जेवढे काही श्रीमंत माणसं आहेत त्यांना कोणालाच पोर नाही.
त्यामध्ये पुढारी घ्या, उद्योगपती घ्या, सगळे घ्या महाराज. जगातले जेवढे काही श्रीमंत माणसं आहे, भारतातले सगळ्यात मोठे श्रीमंत पुढारी कोणालाच पोरग नाही, प्रत्येकाला पोरीचे नाव सांगू तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, नाव सांगायची गरज अजिबात नाही, सगळ्यालाच माहिती. तुम्ही त्यातलेच आहे ना, काही नवीन थोडं काही, तुम्ही त्यांचेच कार्यकर्ते आहे सगळे. ऐका लक्ष देऊन, भारतातले महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे पुढारी ज्यांच्याकडे 100 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे, त्यांना पोरं नाही. ज्यांनी सकाळी खाल्लं संध्याकाळचा मेळ नाही, तुम्ही जा ना त्या लातूर रोडच्या रेल्वे स्टेशनला, त्या भिकाऱ्याला वर्षाले पोरग बी एवढं गुडगुडीत महाराज ना, त्याला कोणता हाडी ताप आहे ना कोणता डेंगू आहे. अहो नालीत झोपतं, डेंगूचा डास त्याच्या जवळच असतो, तरी डेंगूचा डास त्याला चावत. डेंगूचा डास विचार करतो, याला जर चावत तर मलाच होईल, याला चावून फायदा. भिकाऱ्याच्या पोराला कुठं कोरोनाच्या काळात सॅनिटायझर होते का कोणते मास्क होते, मस्त सट खायचे, त्यांना काही होत नाही. देवाचं गणितच असं आहे, ज्याला जे पाहिजे ते भेटत नाही, ज्यांना नको ते भेटल्याशिवाय राहत नाही. आपण जर म्हणलं मला हेच पाहिजे, देव ते कधीच देत नाही. आमच्या गावात एक गण्या नावाचं पोरगं होतं, मागच्या उन्हाळ्यात त्याचं लग्न ठरलं आणि मला नेहमी फोन केला की म्हणायचं, पुरुषोत्तम दादा. मी म्हणायचो, काय रे गणप्या, मी अशा मुलीसोबत लग्न करीन ना दादा की आपल्या बायकोसारखी सुंदर बायको आपल्या गावात नसली पाहिजेत. म्हणलं चांगली इच्छा आहे तुझी, पांडुरंगा तुझी इच्छा पूर्ण करा. आणि नेमकं गण्याचं लग्न ठरलं, गण्यानं फोन केला, हॅलो दादा लग्न ठरलंय माझं, आणि तुम्ही मंगलाष्टका म्हणल्याशिवाय मी पोरीच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार नाही, मला माहित नाही, त्या दिवशी कीर्तन घ्यायचं नाही. मी सकाळचं कीर्तन केलं आणि बरोबर सायंकाळच्या टायमाला लग्नाला पोहोचलो. चुकून सुद्धा मी कोणाच्या लग्नात मंगलाष्टका म्हणत नाही, कारण मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणल्या त्याचं फक्त 4च महिने टिकलेलं आहे. ज्याच्या दोन म्हणले त्याच्या 2 महिन्यातच उलगडलं, त्याच्यामुळे आपण त्या भानगडीत पडत नाही. नेमकं शेवटची मंगलाष्टक चालू होती, आली लगन घटी समीप नवरा घे बोनिया घरा. मंगलाष्टक ऐकली की पोराची अशी चेहरी टवटवीत होतात, पण तान्हा का घेऊ पोराव, तुमचे लग्न होणार नाही आणि नाही. दुनिया इकडची तिकडं होईल, पण तुम्हाला पोरी भेटणार. तुम्ही गणपती 10 दिवस उपवास करा का नवरात्रात भोंगळे फिरा, हनुमंतासाठी कुठं जा, तिरुपतीला जाऊन टक्कल करा, तुमचे लग्न नाही. हा जो पॅरेग्राफ आहे ना मधला 15 वर्षाचा, हा लटकते रे ना रे बाई तुम लटकते रे. प्रत्येक गावात 400 कार्यकर्ते पडू नये अजिबात नाही. 15 वाला पडूनच आहे. आता 15 वाल्याचाच मेळ नाही, तो 2-2, 3-3 वाल्याने लटकते रे ना रे. आपण ताण घ्यायचा. नेमकं शेवटच्या मंगलाष्टकाला गेलो, मंगलाष्टक वगैरे झालं, तर दैव लग्नम धृदम दैव तारावलम झालं, लग्न वगैरे झालं. आता गावचाच महाराज म्हणल्यामुळे प्रत्येक जण जय हरी राम राम श्याम श्याम 15-20 मिनिटं लागले. आणि मी गण्याला भेटण्यासाठी व्यासपीठावर गेलो. गण्याच्या हातात हात दिला, मला गण्या अभिनंदन, तुझं एकदाचं लग्न झालं बाबा. बर कुठे वहिनी, इकडे चाल म्हणलं, वहिनीची ओळख करून दे. आणि गण्याच्या बायकोला मी भेटायला गेलो, खोटं सांगत नाही, एवढं काळं डांबर टाकलं देवाने तिच्या नशिबात की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे होते. मी गण्याला म्हणलं, गण्या कसं आहे रे? म्हणे दादा हे असंच आहे, जे पाहिजे ते भेटत नाही, नकोय ते भेटल्याशिवाय. प्रत्येकाला सुख हवंय, सुख मिळत नाही, आणि दुःख कोणालाही नको, दुःख मिळाल्याशिवाय राहत. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणारा आहे. तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. त्या साधकाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, नित्य नूतन त्याला भगवंताच्या भेटीची अपेक्षा. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका मने नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निश्चयेसी, काही हे खंड येईल कर्म, परुषतील धर्मा धर्म, कासयाने कळेल हे भरम, म्हणून श्रम वाटत से. भेटल त्याला एवढंच विचारतो, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसे, तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी, हे शबरी,
तुझी सेवा पाहून तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे ग, काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. शबरी माता म्हणायची, बगिया में जाऊगी मैं, कलिया चून लाऊगी, हार बनाऊगी मैं, गले पहनाऊगी, पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों का आवन होगा. 12 नाही 14 वर्ष वाट पाहिली. त्यावेळी जगाच्या मालकाची कृपा झाली. परमार्थासाठी काहीतरी कालावधी घालावा लागेल का नाही महाराज? तुम्हाला तर असं वाटतं 9 दिवस उपवास केलं म्हणजे देवी आपल्या घरी चालणच राहिली पाहिजे. एवढं सोपं नाही हो महाराज. तुमच्या लक्षात फक्त एवढंच प्रमाणे तुका म्हणे सोपे आहे सर्वा, अर्पण खाली खुटी टोकलेली तुकोबरायने शहाणा तो धनी. जे जगद्गुरु तुकोबराय सोपं सांगतात त्या तुकोबरायचा गाथ्यामध्ये दुसरा अभंग पहा ना. भक्ती तो कठीण शूळावरील, निवडे तो बळी विरळा, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीची. म्हणून परमार्थ तुम्ही समजता तेवढा सोपा नाही गड्यांनो. परमार्थात काहीतरी कालावधी गेला पाहिजे. आपण परमार्थ सुद्धा देखाव्याने करतो महाराज. शनिवारच्या दिवशी जर मारुतीराया नारळ फोडायला गेलो आणि ते नारळ जर कच्च निघलं एकदम गोड, तर एवढा तुकडा ठेवतो मारुतीरायाला. त्या बिचाऱ्याच्या दाढीतही बसत नाही ते. आणि तेच नारळ खौट निघू द्यायला कोणतं हे पावलं देवाला, तुझ्या बापाने ठेवलं का? म्हणजे खौट देवाला आणि चांगलं तुझ्या बापाला. ही पद्धत नाही हो परमार्थाची. मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव अशाने पावय नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुम्ही जेवढं समजता तेवढा परमार्थ सोपा नाही हो महाराज. परमार्थामध्ये काहीतरी नित्य नूतन जो भगवान परमात्म्याच्या भेटीची अपेक्षा करतो, पुसावे सी हे जीवाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज, दिन तैसी रजनी झाली व माये, अवस्था लाभून गेला अजूनी का नाही, पडिले दूरदेशी मजा आठवे मानसी, नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. किती प्रमाण म्हणायचे, भेटी लागे जीवा लागली, भेटी लागे जीवा लागली से आस. त्या तळमळणाऱ्या साधकाच्या अंतकरणामध्ये भेटल त्याला एवढंच विचारायचं का हो दादा, सांगा ना जगाचा मालक माझ्यावर केव्हा कृपा करेल, सांगा ना जगाचा मालक माझ्यावर कृपा करेल. कान या रे जग जेठी, कान या रे जग जेठी, देई भेटी एक वेळा, कान या रे जग जेठी. एवढी तळमळ साधू संतांच्या भगवंताच्या विषय अंतकरणामध्ये पाहिजेत, तेव्हा त्याला तळमळणारा म्हणतात. कोणता म्हणतात? आपल्याकडे फक्त मळमळणारे सापडतील, मळमळणारे सापडतील, जळजळणारे सापडतील, पण तळमळणारे लोक बहुतांशी सापडत त्या साधकाच्या अंतकरणात. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली, जीवा जीवा लागली तळमळ व्यथा. 3 प्रकारचे वर्ग मी तुमच्या समोर ठेवले. पहिला जळजळणारा, दुसरा हळहळणारा आणि तिसरा तळमळणारा, आणि चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा आहे. भंगाच्या दुते चरणामध्ये महाराज अशी कोणती जात आहे ती तुमच्यावर प्रेम करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही? थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. अशी या जगामध्ये कोणती जात आहे की ती तुमच्यावर प्रेम करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही? अशा 2 जाती आहे. एक पहिली जात आहे देवाची, दुसरी जात आहे संताची. भगवंत आणि संत हे 2 व्यक्ती असे की ते तुमच्यावर प्रेम करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. काय केलंय देवासाठी आपण? आता पितृपक्ष झालाय आपला, बरोबर आहे का नाही?
पितृपक्षामध्ये प्रत्येकाने आपल्या वडिलाला जेव घातलं, जे मरण पावलेले. का बरं जेव घालतो आपण? त्यांनी आपल्याला काय द्यावा? आशीर्वाद. काय द्यावा? 12 महिन्यात 1 महिना आहे, त्याला पितृपक्ष म्हणतोय आपण. कोणता पक्ष म्हणतोय? त्या पितृपक्षामध्ये आपण आपले जे वडील गेलेले त्यांना सुंदर असं जेवू घालतोय, त्यांना नैवेद्य दाखवतो. का? त्यांनी तुम्हाला आणि मला आशीर्वाद द्यावा. संपलं माझं उदाहरण. तुमचा नेता तुमच्यावर खुश व्हायच्यासाठी त्याचा कार्यकर्ता त्याच्या पुढं पुढं करतो, त्याचे बॅनर लावतो, त्याचे हुदो हुदो करतो, त्याच्यासाठी कार्यक्रम ठेवतो का नाही? काय कारण आहे? तुमचा नेता तुमच्यावर काय राहावं? खुश राहावं. त्या नेत्याने तुम्हाला 2-4 काम द्या, याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा आहे तुमच्या? मग नेता खुश व्हायच्यासाठी त्याचा कार्यकर्ता पुढं पुढं करतोय त्याच्या. तुमचे पित्र तुमच्यावर खुश व्हायच्यासाठी पितृपक्षामध्ये तुम्ही त्याला जेवू घालताय. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्यानं तुमच्याने माझ्यावर खुश व्हायच्यासाठी तुम्ही काय केलं, मी काय केलंय? जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या भगवंताने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला काय दिलं? काहीच दिलं नाही. माझे लक्ष देऊन कीर्तन ऐका. अरे कोणत्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करणारी जाते. एवढा सुंदर नरदे तुम्हाला आणि मला दिलाय, काय केलं याच्या बदल्यात? तुम्ही खरं सांगा. लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होतं का नाही? हो, हा MSEBीचा नियम आहे. नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद होतो, हा ग्रामपंचायतचा नियम आहे का नाही? मग एवढा सुंदर पाऊस पडला, तुमचे धरणं भरले, विहिरी भरल्या, सगळे कट्टे भरले, एकदम सुंदर तुमच्या पिण्याची व्यवस्था केली मे महिन्यापर्यंत पाण्यानं. आतापर्यंत मेघराजाने तुम्हाला नळपट्टी पाठवली का? सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत सूर्याने कधी कोणाला लाईट बिल पाठवलं का? अरे मग ज्यानं फुकट दिलं त्याचा थोडा तर विचार केला पाहिजेत का नाही महाराज? त्याच्यासाठी थोडा वेळ आपण द्यायलाच पाहिजे. जर नाही तुम्ही त्याच्यासाठी वेळ दिला तर तो तुमच्यासाठी कसा वेळ देईल? म्हणून कोणत्याही प्रकारची अपेक्षा साधू संत तुमच्या करत नाही, आणि देव तर करतच नाही महाराज. मी नेहमी सांगतोय, एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. थोडा विको देता याला. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. लातूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 2-4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळेस डॉक्टरने बिल 15 लाख रुपये काढलं होतं. माळकरी म्हातारा होता, जुना म्हातारा होता, 70-80 वर्षाचं वय होतं. ते 15 लाखाचं बिल पाहिल्यानंतर म्हातारा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं. माळकरी होता. डॉक्टरला दया आली. ओ बाबा ऐका ना, हे 15 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत आले त्यातले मी 3-4 लाख रुपये कमी करतो, फक्त माझी विनंती, तुम्ही रडू नका गड्या. डॉक्टरला ते म्हाताऱ्याने असं सांगितल्यानंतर म्हातारा हसलं. डॉक्टरला सांगितलं, ए डॉक्टर, मी रोई रामेश्वरचा आहे. 100 एकर जमीन आहे माझ्याकडे, त्यात 50 एकर नुसता ऊस आहे, 15 विहिरी माझ्या शेतामध्ये. दरवर्षी 2 कोटीचं उत्पन्न घेतो. तू जर 25 लाख रुपये बिल काढलं असतं ना, 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं. एवढी ताकद आहे माझ्यामध्ये. डॉक्टरालाही आश्चर्याचा धक्का बसलो. एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे तर 15 लाख रुपयाचं बिल पाहून म्हातारं रडतं का? त्यावेळेस रडता रडता त्या म्हाताऱ्याने उत्तर दिलं, डॉक्टर 4 तास आयुष्यामध्ये माझं शरीर सांभाळलं तू, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 15 लाख रुपये काढलं रे. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये. मग कधीतरी हाही विचार जीवनामध्ये केला पाहिजेत महाराज. देव उपकार करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाहीत. एक आणि साधू संतांचे तर एवढे उपकार आहे. महाराज सांगतात, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. काय उपकार आहे त्यांचे? त्यांनी तुम्हाला या अज्ञानरूपी अंधकारातून जागवण्याचा प्रयत्न केला. आता जागा रे भाई नो जागा, उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जोनो, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी. काय सांगू आता संतांचे उपकार हो, मजनीर
रात्रंदिवस तुम्हाला जागवण्याचं काम केलंय महाराज. मग जागवण्याचं काम तर मच्छरही करतात. झोपल्यानंतर मच्छर डासल्यानंतर जागतो ना माणूस. जागवण्याचं काम ढेकणंही करतात. पण ढेकणं हे झोपेतून जागवतात, मच्छर हे झोपेतून जागवतात. साधू संत मात्र तुम्हाला अज्ञान अंधकारामधून जागवण्याचा प्रयत्न करतात. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोने राहो. साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागवण्याचा प्रयत्न केला. मग महाराज सांगतात, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारी जा साधूची आणि भगवंताची. हे उदाहरण पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा दृष्टांत दिला तो खूप महत्वाचा आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी उच्चारलाय आणि माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी उच्चारलाय. आता लेकरू हा शब्द आणि माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतः संबंधाने तुमच्या आणि माझ्या आईच्या संबंधाने जर उच्चारला असं म्हणावं तर हे साप चुकीचं आहे. माऊली हा शब्द तुकोबारायांनी तुमच्या आईसाठी सुद्धा नाही आणि माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी माझ्याही आईसाठी नाही त्यांच्याही आईसाठी नाही उच्चारला. कारण माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी जो उच्चारलाय तो ज्ञानोबरायदिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांच्यासाठी उच्चारलेला आहे. माय बापासाठी जर उच्चारला म्हणावं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यात एक अभंग आहे, माय बापे सांभाळी ती लोभा कारणे पाळीती. मग आता जगद्गुरु तुकोबाराय जर माय बापाला स्वार्थी म्हणतात तर तुकोबाराय माय बापाचं माऊली हा शब्द आईसाठी नाहीच आहे. फक्त जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आईचं जसं आपल्या जीवनाचं सर्वात मोठं ध्येय आपल्या मुलाचं हित असतं तसं साधू संतांचं सुद्धा ध्येय तुमचं माझं काय हित आहे. किती प्रेम असतं आईचं आपल्या मुलावर. छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो, फक्त थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. हे बघा, ज्या दिवशी माणसाच्या जीवनातली माय जाईल ना रे गड्यांनो, त्या दिवशी प्रत्येकानं समजून चाला की आपल्या जीवनातलं प्रेम गेलं. तुम्ही खासदार व्हा, आमदार व्हा, मुख्यमंत्री व्हा, देशाचे पंतप्रधान व्हा, कीर्तनकार व्हा, गायक व्हा, वादक व्हा, काय व्हायचं तेव्हा रात्री 2-3 वाजता काम करून ज्यावेळेस घरी जाता ना तुम्ही दरवाजावर थाप टाका, दार उघड. दंदिशी तुमची बायको दार उघडती, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहते. पण तेवढ्याच रात्री 3 वाजता त्या दरवाजापाशी तुमची माय झोपलेली असू द्या, दबक्या आवाजामध्ये ती आवाज देते, ए बाळा, ए सोन्या, 3 वाजले, माय कुठे गेला होतास तू? आपण सांगू आई खूप लांब कीर्तन होतं ग, त्याच्यामुळे थोडा रस्ता खराब होता म्हणून उशीर झाला. रात्री 3 वाजता त्या आईच्या मुखातून पहिला शब्द निघतो, बाळ्या, ए महाराज जेवला का तू? रात्री 3 वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये फक्त तुमची माझी माय गड्यांनो. म्हणून 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये. किती? 4092. एका या अभंगात बायकोचं वर्णन नाही महाराज. 9030 ओळी ज्ञानोबरायांचे. किती? 9030. एकाही ओळीमध्ये ज्ञानोबरायांनी आपल्या बायकोचं वर्णन केलं नाही, अजिबात नाही. मायबापाचं सकळ तीर्थाची जे का माता तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. अजून ऐका, मात्रम पित्रम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता. म्हणून खरं सांगू का महाराज, ज्या दिवशी माय गेली त्या दिवशी समजून चला. लोक म्हणतात बा माय मरो मावशी जगो. माय कशी मावशी कशी मायची जागा गेली, तो पर्यायी मार्ग झाला महाराज, बरोबर आहे का नाही? एक हिंदी गाणं आहे, म्हणून नाही कीर्तनात पण कडवं आठवलं म्हणून म्हणतो, कोण भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है ममता भरे दिन, कैसे कोई जिए माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, माँ के बिना सुना है जहाँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, माँ जैसी माँ होती है माँ. असं वाटतंय तुम्हाला
मावशी आईची जागा घेऊ शक्यच नाहीये. अरे 9 दिवस 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीने आपल्याला गर्भात वागवलंय, तळ हाताच्या फोडासारखं जपलंय, अमृताईपेक्षा पवित्र दूध ज्या माय माऊलीने तुम्हाला पाजलंय, त्या मायेची जागा या जगामध्ये कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून मी नेहमी उदाहरण सांगत असतो, आईच्या जीवनाचं सार आणि फक्त आपल्या मुलाचं हित असतं. महाराज, एका माय माऊलीचं लग्न झालं, यांना थोडं शांत बसायला हवं. एका माय माऊलीचं लग्न झालं, दोघं नवरा बायको आनंदानं संसार करतात. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनात, तुम्ही माझ्याकडे पहा, ते त्यांचं काम करते. दोघं नवरा बायको आनंदानं संसार करत होते. 2-3 एकर जमीन होती, कबाड कष्ट करायचे. 2-3 वर्ष ओलांडल्यानंतर सोन्यासारखं लेकरू झालं तिला. आणि हॉस्पिटलमधून नवऱ्याला फोन केला, मालक, ओ मालक, ऐकलं का? अहो, मुलगा झालाय तुम्हाला. एवढा आनंद झाला. शेतामध्ये बारी धरत होता. शेतातून बारी धरता धरता 2 व्हीलरला किक मारली, गाडी लातूरला घेऊन गेला. कशासाठी? इतक्या वर्षानंतर मुलगा झालाय. अख्ख्या रोई सोमनाथाला आपण काय करू, पेढे वाटू. 4-5 किलो पेढे रस्त्याने घेऊन येत असताना एका भरधाव ट्रकवाल्याने त्याला उडवलंय. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस खाली पडलेला आहे. पाणी पाणी करतोय, पण कोणी बघितलंच नाही. बघता बघता गतप्राण झाला. ही बातमी सगळ्या परिसरात कळाली की माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय. ज्या माय माऊलीच्या गर्भातून लेकरू झालंय आणि तिला 2 तासानं जर कळालं तिचा नवरा मरण पावला, किती अवघड परिस्थिती हो. देवाला शिवाय द्यायला लागली. देवा, अहो विधाता असतो ना क्वचित दया, संयोज मैत्र्या प्रणयन देही, तू देव आहे ना बे. तुला काही कळतं का रे पांडुरंगा? सोन्यासारखी कूस पवित्र केली माझी, पण माझे डोळे उघडायच्या अगोदर, माझ्या लेकराचे डोळे उघडायच्या अगोदर माझ्या नवऱ्याला घेऊन गेला. गाव रडतय, तालुका रडतय. माणूस खूप चांगला होता. बाई सुद्धा रडते, पण रडता रडता तिने विचार केले, मी जर असंच रडत बसले तर या 2 दिवसाच्या लेकराने कसं करायचं. सर्व दुःख गिळून घेतलं आणि त्या लेकराचं संगोपन करू लागले. बघता बघता लेकरू मोठं झालं. 10वी-12वीत गेलं. पोराला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं. 10 लाख रुपये कॉलेजची फी होती. घरची परिस्थिती नाजूक होती. आईला म्हणलं, आई, हे माय, ऐकलंस का ग? मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं ग, तुझे सर्व स्वप्न पूर्ण करायचे आई, पण आपली घरची परिस्थिती खूप नाजूक आहे ग. कॉलेजची 10 लाख रुपये फी भरायची. पोरीला आई सांगू लागली, बाळा काळजी करू नको, मी आहे ना. वडिलोपार्जित 3 एकर जमीन होती. तो जमिनीचा 7/12 घेतला आणि सावकाराकडे गेले. सावकार, ही 3 एकर जमीन तुमच्या नावावर करा, मला 10 लाख रुपये द्या. 10 लाख रुपयाचं गट्ट घेतलं, पोराच्या हातात द्याला. पोरानं कॉलेजची फी भरली. पोरगं कॉलेज करू लागलं. बघता बघता 2-3 वर्ष ओलांडले. शेवटचं वर्ष होतं, पोराला परत 3 लाख रुपये कमी पडले. पोरगं रडतंय. 4 दिवस झाले जेवलं नाही. कोणत्या तोंडाने आईला म्हणायचं? 10 लाखासाठी वडिलोपार्जित 3 एकर जमीन विकली ना, आता 3 लाखासाठी कसं करावं? 4 दिवस झाले पोरगं बोलत नाही, जेवत नाही. आईनं सोन्याला जवळ घेतलं. ए दाद्या, ए बाळा, इकडे काय झालं? माय 4 दिवस झाले बोलत नाहीये, रडतोय, जेवला नाही, काय झालं? काय नाही गाई, तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलोपार्जित 3 एकर जमीन विकली माय. शेवटचं वर्ष आहे. 3 लाख रुपये जर नाही भरले तर माझे 4 वर्ष वाया जातील ग. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. बाळा काळजी करू नको, मी आहे ना. नवऱ्यानं लग्नामध्ये जे दागिने केले होते ते दागिन्याचा डबा घेतला आणि सोनार दादाकडे गेली. सोनार दादा, ह्या सोन्याचा डबा घ्या आणि मला 3 लाख रुपये द्या. सोनाराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि सोनार सांगत होता, अगं वेडे, तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम होतं. तुझ्या आवडीचे दागिने त्यानं बनवले होते. तो मेलाय, तुला सोडून गेलाय, पण कमीत कमी त्याच्या आठवणीचा एखादा दागिना तर गळ्यात ठेव. बाईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडता रडता सोनार दादाला सांगते, सोनार दादा, माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला. या दागिन्याचं मी काय करू? आज एकाएकी आली हवा, आज विझला मायेचा दिवा, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी. आज एकाएकी आली हवा, आज विझला मायेचा दिवा. 3 लाख रुपये घेतले, पोराच्या हातात दिलं. पोरगं सॉफ्टवेअर इंजिनियर झाले. प्रमाणपत्र पोराच्या हातात पडल्यानंतर पोराच्या डोळ्याला धारा लागल्या. आईला फोन केला, ए माय, ए आई,
तुझ्या आशीर्वादाने मी इंजिनियर झालो ग. खूप कष्ट केले ग माय तू माझ्यासाठी. मला माहिती आई, माझं शिक्षण होईपर्यंत मला कधीच तू जुन्या ड्रेसवर शाळेत पाठवलं नाही आणि माझं कॉलेज होईपर्यंत तू कधीच नवी साडी अंगावर घातली नाही ग. तू शिळ्या भाकरी खाल्ल्या पण मला ताजा डबा दिला. हे बघ माय, या माझ्या अंगावरची कातडी काढली त्याची चप्पल जरी शिवली तरी मी तुझ्या उपकारातून ऋणी नाही होऊ शकत. पण आई ऐक ना, आजपर्यंत तू कष्ट केले पण आता मी काम करणार आणि तू आराम करायचा. ज्या कॉलेजमध्ये मुलगा राहत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाची मुलगी होती. दोघांचं लग्न झालं. तिलाही 3 लाख रुपये पेमेंट आणि यालाही 3 लाख रुपये पेमेंट. एवढी सेवा करत होती आईची, एवढी सेवा करत होती की आईला पलंगावून खाली उतरायची सुद्धा गरज पडत नव्हती. एवढं प्रेम होतं. बघता बघता आईचं वय 75 वर्षात झालं ना. आईचं दुर्भाग्य असायला एक रोग लागला. त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर म्हातारीला काही होत नव्हतं पण सायंकाळ झाली की म्हातारीला खोकला यायचा. एवढ्या जोऱ्यानं खोकलायची म्हातारी अख्खी कॉलनी त्रस्त झाली होती. यांना अनेक MD डॉक्टरांना दाखवलं, MBBS डॉक्टरांना दाखवलं, आयुर्वेदावाल्यांना दाखवलं पण कोणाच फरक पडत नव्हता. 6-7 वर्ष झाले, 2-4 लेकरं झाले आणि एक दिवस बायकोने याला आवाज दिला, ओ मालक इकडे या. हा गेला. काय 7 वर्ष झाले मी तुमच्या आईची सेवा करते. दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं, संध्याकाळी थोडं लेकराकडे बघावं, जेवण आराम करावं. मला तुमची आई रात्रभर खोकलत बसते. बघा आता मला हा त्रास सहन होत नाही. एक तर घरामध्ये मी राहील किंवा तुमची आई. डसा रडायला लागलं पोरगण. बायकोच्या पाया पडता, ग वेडे, मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मरण पावलाय का. काय म्हणलं पोरग, ए वेडे ऐक, मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मरण पावला. त्या दिवसापासून आतापर्यंत माझ्या आईने मला कधी बापाची कमी नाही पडू दिली ग. जास्त दिवस नाही जगणार. मी डॉक्टरांना विचारलंय 1.5 ते 2 वर्ष माझ्या आईचं आयुष्य आहे ग. आणि अशा अवस्थेमध्ये जर मी माझ्या आईला सोडून दिलं तर मला ब्रह्मपातक लागल ग. तिला माझ्याशिवाय कोणीच नाहीये. आईविषयी लेकराचं प्रेम पाहिल्यानंतर बायकोला राग आला. एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या आईवर आहे, सांभाळा तुमच्या आईला, मी घर सोडून चालले. पोराला एकीकडे माय झाली, एकीकडे बायको झाली, 2 लेकरं पाहायचे, कसं करावं काय करावं. पोरग मध्यरात्री 10 वाजता आईच्या रूम मध्ये गेलं, आईच्या दरवाजाला थाप टाकला. ए आई दार उघड. आईने दार उघडलं. काय रे सोन्या, काय नाही ग आई, चाल मी तुला काशीला घेऊन जातो म्हणून पोरानं आईचा हात धरला आणि एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललाय. अंधाराची रात्र आहे, अमावस्येची रात्र आहे, काळा कुट्टा अंधार आहे. ज्या रस्त्याने चालले होते त्या रस्त्यात एवढी झाडी दाट होती, झाडाची पालवी खाली लोंबलेली होती. आई झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरगा आईला म्हणता, आई 10 मिनिटं इथं बैस, मी आलोच. आईला कळलं आता पोरग आता गेलं की परत येणार नाही. आईना हंबरडा फोडला, लेकराला आवाज द्याला, ए सोन्या, ए दादा इकडे ये. 9 महिने 9 दिवस तुला अगर भत्वा गोलय रे. मी तळ हाताच्या फोडासारखं जपलं. सोन्या, माझं तुझ्यावर किती प्रेम होतं एका वाक्यात सांगू का तुला. मी लहानपणी जर तू लहान असताना मी जर किचन मध्ये काम करत असेल, तू जर बैठकीत खेळत असेल ना पोरा, तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला ना पोरा, तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं रे. एवढं प्रेम करत होते मी तुझ्या. मला कळलंय तुला माझी अडचण झाली. आनंदानं घरी जा. माझ्या सुनबाईला जीवला, माझ्या नातवंडाला जीवला. फक्त माझी विनंती पोरा, मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्यानं घरी जा, म्हणजे तुला रस्ता सापडल. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडलंय, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाचा हिताचाच विचार करते. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं, लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. मायबाप सोडून जगातले जेवढे काही पात्र आहे तेवढे सगळे स्वार्थी महाराज. प्रमाण घ्या. जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानती लहान थोर देह सुखाचे आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुल जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे, झाल्या हिन शक्ती नाक मुख गळती, सांडून या पडती रांडा पोरे. म्हणून सर्वांना माझी विनंती, जोपर्यंत हा नरदेह चांगला आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. ऐका गड्यांनो, गेलेली सत्ता परत मिळू शकते 1, गेलेली प्रॉपर्टी मिळू शकतात 2, गेलेला पैसा कमवू शकतात 3, पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ
इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे आयुष्य मिळेल? अजिबात नाही महाराज. सगळे एजन्सी आहे, मोबाईलची एजन्सी आहे, गॅसची एजन्सी आहे, सगळ्या गाडीची एजन्सी, सगळे एजन्सी आहे, पण मानवाची एजन्सी अजून कुठं तयार झालेली. माझे गुरुजी मला एक त्रिकुटी सांगतात, एक तर नर दे मिळत नाही, एक मिळाला तर टिकत नाही, 2 आणि टिकाला गेला की परत मिळत नाही, 3. मग एवढा अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त झालाय ना. माणूस जन अनमोल रे, अरे मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदा पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा. आंधळ्याच्या हातात काय सापडावा? कावळा सापडावा. आंधळा माणूस आहे आणि त्याला कावळा कधी सापडेल का? नाही सापडत ना. बंद करा बंद करा. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय तुम्हाला आणि मला. एका राजाने गावात दौंडी दिली. ऐका ऐका, जो कोणी कावळा पकडेल त्याला 50,000 रुपये बक्षीस दिल्या जाईल. आता डोळेवाल्यांनी विचार केला, कावळा काही पकडायची गोष्ट आहे का? 10 किरेवी दिलंच मोठ्या मुश्किलीने सापडतो. ते बी एखादा पुण्यवान असला तर ठीक, नाही तर लोक कंटाळून जातात. पण नैवेद्य खायला काही कावळा येत नाही. एक आंधळ सकाळी सकाळी गंगेच्या स्नानावर गेलं, देवाचं चिंतन करू लागलं. गंगेला पाणी अर्पण करत असताना असे हात वर केले आणि त्याच्या हातात कावळा सापडला. एवढा आनंद झाला त्या आंधळ्याला, अरा कावळा सापडला, कावळा सापडला, कावळा सापडला. आंधळ विचार करू लागला, असे जर संध्याकाळपर्यंत 3-4 कावळे सापडले तर 1.5 लाख रुपयाचा धंदा होतो आपला. परत आपल्याला भीक मागायचं काम नाही. मग त्या आंधळ्यानं काय केलं? माझ्याकडे पहा. त्या आंधळ्यानं काय केलं? पहिला कावळा घेतला आणि बगलात ठेवला. कुठं ठेवला? कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं हात वर केले. काय केले? होता तो पळून गेला. होता तो. आता किती चातुर्मास केले म्हणजे आंधळ्या कावळा सापडेल का? तसं अनेक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग एवढा सुंदर नरदेह जर तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, माझी सर्वांना विनंती, मायबाप बाकीच्या गोष्टी सोडून द्या, भगवंतासाठी वेळ काढा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, अरे कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. 2 पावलं तर त्याच्यासाठी चाला, तो 10 पावलं चालल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. माय बाप रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करा. बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरल्या तरी चालतात, देव विसरू देऊ नका. आता अवघड वातावरण झालंय. माणसाला मरण्यासाठी म्हातार व्हायची गरज राहिली. आता हे म्हातारे कोतारे दिसतात ना तुम्हाला, हे मेल्यानंतर परत म्हातारे पाहायलाच भेटणार नाही आपल्याला. 50च्या पुढं कोणी जगणार नाही. आता अवघड झालंय महाराज. तुम्ही थोडा विचार केला, कशाने माणूस मारायला लागलं? जे चहा पित नाही त्याला शुगर होती, जे कधीच मसाल्याचं खात नाही त्याला मूळव्याध होतं, आणि जेवढे काही कॅन्सर होण्याचे परिणाम आहे, लक्ष देऊन ऐका, सर्वे डॉक्टरांचा आतापर्यंत जेवढे कॅन्सर झाले तेवढे निर्व्यसनी लोकांना झाले. व्यसनी लोकांना कॅन्सर होत, जे तंबाखू खात नाही, जे बिड्या पित नाही, जे काहीच करत नाही त्याला कॅन्सर होतो. आणि कॅन्सरचं प्रमाण सर्वात जास्त महिलांमध्ये वाढलंय महाराज. कोणता रोग कोणत्या रूपानं कधी तुमच्या घरी येईल काही सांगता येत नाही. तुम्ही जे खाताय ते फळं खातच नाहीये, तुम्ही जे खाताय तो भाजीपाला खातच नाही, तुम्ही विष पेताय. काय पेताय? विष खाताय. अरे रात्री कच्चे असणारे केळे सकाळी पिवळे धमक होतात. टरबूज लाल व्हायच्यासाठी इंजेक्शन आहे, अजून तुम्ही सगळं इंजेक्शनावरच चाललंय ना महाराज. पूर्वीच्या लोकांचं आणि आताच्या लोकांचं फरक आहे. म्हणून कोणता माणूस कधी मरेल काही सांगता येत नाही. ते जाण्याच्या अगोदर प्रत्येकाने देवाचं चिंतन करा. मला खूप आनंद वाटतोय या कोकाटे कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलं. खरं सांगू का महाराज तुम्हाला, आमच्या काय नाव आहे त्या आईचं? पद्मिनाबाई तुकाराम भाऊ
कोकाटे आमच्या पद्मीनबाई ज्या ठिकाणी असतील ना, त्या ठिकाणून हा कार्यक्रम ज्यावेळेस पाहत असेल ना, त्यावेळेस निश्चित त्या मायमाऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या असेल. तीही विचार करत असेल किती भाग्यवान कोश आहे माझी, किती भाग्यवान माय आहे मी, की मी जिवंत असताना सुद्धा, रोग झाल्यानंतर सुद्धा, एवढी मोठी वेधा असताना सुद्धा लेकरांनी खर्च केला, आणि मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या लेकरांनी खूप काही खर्च केला. मी खरं सांगू का महाराज, जीवनामध्ये तुम्हाला देवाचा आशीर्वाद नाही घेता आला तरी चालेल, एखाद्या साधू संतांचा आशीर्वाद घेता नाही आला तरी चालेल, पण जीवनामध्ये आईच्या आशीर्वादाशिवाय मरू नका बरं तुम्ही. ही वस्तुस्थिती. आईचा आशीर्वाद असला की जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये. आमच्या आई साहेब ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणून हे सुंदर वातावरण, गायक वादक महाराज मंडळी सगळं पाहत असेल, तर ती मायमाऊली सुद्धा जोऱ्या जोऱ्यात रडत असेल आणि विचार करत असेल किती गोड नियोजन माझ्या बाबासाहेबांनी केलंय, किती गोड नियोजन माझ्या बाळासाहेबांनी, आमच्या शंकरदादांनी, आमच्या धनंजय दादांनी किती सुंदर नियोजन केलं. मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुमची आई तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. बाकी नाही काही करता आलं तरी चालेल, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. हा कार्यक्रमच आईच्या संबंधाने. आईचं लेकरावर किती प्रेम असतं एक उदाहरण सांगू तुम्हाला, ऐका गड्यांनो. आईचं लेकरावर जेवढं प्रेम असतं तेवढं कोणाचंच नसतं. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला. काय झाला? डोळा खराब झाला. रडायला लागली ती. ए दाद्या, ए सोन्या, डोळा खराब झाला रे माझा, काळजी नको करू माय, मी लातूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा, लातूरला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा रडायला लागला ना. आपल्या आईला सांगत होता, आई जर लातूरला नाही नीट झाला तर यावर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर उत्पन्न झालंय ग, मुंबई सारख्या महान शहरामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा, मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? पोरग रडायला लागलं. नाहीला सांगता, आई तुझ्या आशीर्वादाने 15 एकर जमीन आहे ग, त्यातली 5 एकर जमीन विकतो आहे ना, अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये तुला घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागली. आई रडायला लागली. रडता रडता पोराला सांगती, पोरा आता ऑपरेशन करायची गरज नाही रे, आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करेल. का? माझी कूस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. आई जोऱ्या जोऱ्यात रडती, पोरगही जोऱ्या जोऱ्यात रडतं. पोरग रडता रडता थांबलं. नाहीला म्हणतो, माय, ए माय, तू माझी परीक्षा घेत होतीस का ग माय? हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेत होतो. बघ ना गाई, तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो ग माय, मी तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो, एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. पण आई ऐक ना ग, दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? बसणारे मंडळी, एवढं उत्तर घेऊन माझं घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. म्हातारी आई होती, रडता रडता पदरानं डोळे पुसले आणि आपल्या लेकराला सांगितलं, सोन्या, हे वाघा, तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली, एवढं प्रेम या जगामध्ये. म्हणून तर मी नेहमी सांगतो, जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला, ठेस लागे तुझ्या पायाला, आसू येई तिच्या डोळ्याला. किती गोड वर्णन आहे महाराज. हा बरुणी वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. आया बया सांगत होत्या होतो जवा ताण, दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता पारा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. अशा अनेक लोकांनी आपल्या आईचं वर्णन केलंय. मी नेहमी सुद्धा माझ्या आवडीनं म्हणत असतो, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार.
काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार। नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर। तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन। आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार। प्रत्येकाला माझे हात जोडून ते गड्यानो, बाकी नाही काही जमलं तरी चालेल। या कार्यक्रमाचा आदर्श एवढाच आहे की प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा। तुम्हाला सुद्धा वाईट वाटत असेल, अरे 1 गुंठा जमीन नसताना सुद्धा त्या पोराने एवढा मोठा कार्यक्रम केलाय महाराज, विशेष आहे का नाही? 1 गुंठा जमीन नाहीये, सो कर्तृत्वावर छोटा मोठा व्यवसाय करायचा ना, जेवढं मोठं नियोजन आमच्या बाबासाहेब दादांनी, बाळासाहेब दादांनी, आमच्या शंकर दादांनी, आमच्या धनंजय दादांनी, आमच्या शिवाजी भाऊनी एवढं गोड नियोजन केलं, द्यावे तेवढे धन्यवाद आहे। निश्चित ज्या मातेसाठी आपण एवढ्या आनंदाने हा कार्यक्रम करत आहात, त्या माय माऊलीच्या आशीर्वादाने मी नारदाच्या गादीवर सांगतो, जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कमी तुम्हाला कधीच पडणार नाही। कारण याचं कारण असं आहे, ज्यानं आईचा आशीर्वाद घेतला त्याला जगात कोणाचाच आशीर्वाद घ्यायची गरज पडत नाही। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली।